बाळकूम प्रसूतिगृहाला अवकळा, पर्यायी जागेचाही आवळला गळा. पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांचा संताप. बाळकूम परिसरासह काल्हेरपर्यंत हजारो महिलांना आधार ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रसूतिगृहास अवकळा आली असून यासाठी सुचवण्यात आलेली पर्यायी जागा देखील एका संस्थेला देण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारांचा आणि दिरंगाईचा निषेध आमदार संजय केळकर यांनी केला आहे. बाळकूम पाडा क्रमांक 1 मध्ये ठाणे महापालिकेचे तळ अधिक 1 मजली प्रसूतिगृह असून ते सुमारे 35 वर्ष जुने आहे. येथे 10 रुग्णशय्या असून बाळकूम, ढोकाळी, कोलशेत, माजिवडा, मनोरमानगर, मानपाडा, आझादनगर आदी भागातील शेकडो महिलांना या प्रसूतिगृहाचा लाभ होत होता. मात्र गेल्या काही वर्षापासून या वास्तूस अवकळा आली असून स्लॅब कोसळणे, पाणी गळती अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. त्याचा फटका गर्भवती महिलांना बसत आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी पुढे येत होत्या. आमदार संजय केळकर यांनी या वास्तूची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीबाबत वेळोवेळी सूचना केल्या होत्या. गेल्या 3 वर्षापासून श्री केळकर हे याबाबत पाठपुरावा करत असल्याने दुरुस्तीसाठीचा निधी देखील वर्ग करण्यात आला होता. मात्र अधिकाऱ्यांची अक्षम्य दिरंगाई आणि ढिसाळ कारभार यामुळे या वास्तूची देखभाल दुरुस्ती होऊ शकली नाही. परिणामी ती धोकादायक झाली. सद्यस्थितीत ही वास्तू बंद ठेवण्यात आल्याने शेकडो महिलांची कुचंबणा होऊ लागली आहे. आमदार संजय केळकर यांनी नुकतीच या प्रसूतिगृहाची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबाबत संताप व्यक्त केला. हे प्रसूतिगृह तातडीने मुल्लर हॉल येथे हंगामी तत्वावर स्थलांतरित करण्याची मागणी श्री केळकर यांनी केली. यावेळी पाहणी दरम्यान भाजपचे स्थानिक पदाधिकारी तन्मय भोईर, निलेश पाटील, रविराज रेड्डी, सचिन शिंगारे, राकेश जैन, मयूर भोईर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मॅटर्निटी हॉस्पिटल हे अत्यंत महत्त्वाचं होतं. गेल्या 3 वर्षापासून आम्ही हे मॅटर्निटी हॉस्पिटल याच्यामध्ये स्लॅब कोसळत आहेत, पडायला आलेला आहे, म्हणून याची दुरुस्ती करावी याचा पाठपुरावा करत होतो. याच्या दुरुस्तीकरता निधी देखील वर्ग झाला, परंतु महापालिकेच्या लोकांच्या अक्षम्य, म्हणजे याला क्षमा नाही, अक्षम्य दिरंगाईमुळे, ढिसाळ कारभारामुळे आज आता परिस्थिती अशी झालेली आहे की त्या ठिकाणी वॉचमनच्या केबिनमध्ये स्लॅब कोसळली. पहिल्या मजल्यावर देखील निधल्या ठिकाणी स्लॅब कोसळलेलं दिसत आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून सगळं बंद आहे. म्हणजे त्या ठिकाणी बेड जे आहे ते त्यांनी रिकामे ठेवलेले आहे. त्याच्याकरता दुसरी जागा देखील बघितली गेली होती, परंतु ती जागा म्हणजे मॅटर्निटीला प्राधान्य देण्याच्याऐवजी कुठल्या तरी मंडळाला ती दिली गेली, कोणाच्या दबावाखाली दिली. त्या जागेमध्ये ते शिफ्ट झालं असतं तर आज हे मॅटर्निटी जे हॉस्पिटल या ठिकाणी आहे, ज्याला खूप गर्दी असते, तर त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती पण झाली असती आणि व्यवस्थित अवस्थेमध्ये त्याचं काम झालं असतं. आणि त्याच्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम असेल किंवा आरोग्याचे अधिकारी असतील, कारण की 4 मीटिंग घेऊन हे निर्णय झाले, त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे. आणि ताबडतोब हे हॉस्पिटल जे आहे ते ग्रँड मुल्लर हॉल जो आहे, या मुल्लर हॉलमध्ये टेम्पररी शिफ्ट केलं गेलं पाहिजे आणि याचं ताबडतोब दुरुस्ती देखील झाली पाहिजे. महापालिका अन्य कामाकरता शेकडो कोटी रुपये खर्च करते आणि यासाठी मॅटर्निटी हॉस्पिटलसारखं महत्त्वाचं असं हॉस्पिटल या ठिकाणी त्याला दुरुस्ती करायला ते वेळ देऊ शकत नाही आणि त्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा काम करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे हे अत्यंत संतापजनक आहे. या भागामधले लोक जे आहेत ते खूप खवळलेले आहेत.